मोहर्रमच्या पार्श्वभूमीवर मालेगाव पोलिसांचा रूट मार्च, संवेदनशील भागांत सुरक्षा व्यवस्थेचा घेतला आढावा। मालेगाव आगामी मोहर्रम सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे अबाधित राहावी, तसेच सामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने मालेगाव शहर पोलिसांच्या वतीने शुक्रवार 26 जून 2026 रोजी शहरात एका भव्य रूट मार्चचे पथसंचलन आयोजन करण्यात आले होते। हा रूट मार्च सकाळी 11 वाजता मालेगाव शहर पोलीस ठाण्यापासून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सुरू झाला। त्यानंतर शहरातील मुख्य आणि संवेदनशील मार्ग समजल्या जाणाऱ्या जुना बसस्थानक, माळी वेताळ, पांडे वेताळ, नगीना मशीद, शिव चौक आणि मेडिकल चौक अशा विविध प्रमुख भागांतून आणि गल्लीबोळांतून हे पथसंचलन करण्यात आले। दुपारचे 12:45 वाजेपर्यंत चाललेल्या या रूट मार्चच्या माध्यमातून पोलिसांनी संपूर्ण शहरातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा घेतला। या पथसंचलनामध्ये पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता। यामध्ये 3 पोलीस अधिकारी, 30 पोलीस कर्मचारी, SRPFचे SRPF एक विशेष सेक्शन आणि 36 होमगार्ड जवान सामील झाले होते। तसेच 3 पोलीस वाहनांच्या ताफ्यासह पोलिसांनी शहरात संचलन करून कायदा सुव्यवस्थेचा संदेश दिला। मोहर्रम सण अत्यंत शांततेत, उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून शहरातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे। आगामी काळात संवेदनशील भागांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे। कोणत्याही प्रकारची शांतता भंग होणार नाही याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शहरात शांतता, सलोखा व बंधुभाव जपावा असे जाहीर आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। वाशिम जिल्हा प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले। अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।